बारामती शहरातील बस स्थानकाची अवस्था दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली असून अनेक बसेस नादुरुस्त स्थितीत असल्याचं चित्र वारंवार समोर येत आहे। परिणामी प्रवाशांचा वेळ वाया जात असून विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। सकाळी आज शाळेच्या गडबडीच्या वेळेत शिवाजी चौकाजवळ गंभीर वाहतूक कोंडी निर्माण झाली। बारामती आसू मार्गावरील एसटी बसचं स्टेअरिंग अचानक निकामी झाल्यानं ही बस रस्त्याच्या मध्यभागीच अडकून राहिली। त्यामुळे काही तास त्या परिसरात वाहतुकीचा पूर्णतः खोळंबा झाला। विशेष म्हणजे त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्यानं नागरिकांना स्वतःच परिस्थिती हाताळावी लागली। शिवाजी चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि संवेदनशील भाग मानला जातो। शाळा, बाजारपेठ आणि प्रमुख रस्ते यामुळे इथं नेहमीच गर्दी असते। मात्र सकाळच्या शाळेच्या वेळेत पोलीस कर्मचारी किंवा वाहतूक नियंत्रणासाठी पुरेसा स्टाफ नसल्याचं वारंवार दिसून येते। यामुळे अव्यवस्थित वाहनतळ, रस्त्याच्या कडेला केलेली चुकीची पार्किंग आणि चहाच्या टपऱ्यांजवळील गर्दी यामुळे वाहतुकीची परिस्थिती अधिकच बिकट होतीये। बारामती नगर परिषदेवर अपुऱ्या मनुष्यबळाचा तसेच नियोजनाचा अभावाचा आरोप होत आहे। वाहतूक व्यवस्थापनासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत नसल्यानं शिवाजी चौकातील समस्या कायम वादग्रस्त ठरतीये। दररोज किरकोळ वाद, वाहनधारकांमध्ये भांडणं आणि नागरिकांचा रोष अशा घटना घडत असल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जात आहे। नागरिकांच्या मते बस स्थानकातील बसेसची नियमित देखभाल व तपासणी करणे, वाहतूक नियंत्रणासाठी सकाळी व संध्याकाळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवणे आणि अव्यवस्थित पार्किंगवर कठोर कारवाई करणं अत्यावश्यक आहे। शहरात शिस्त प्रस्थापित करण्यासाठी आणि वाढत्या वाहतूक समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी एका कडक आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांची गरज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून उपाययोजना केल्या नाहीत तर येत्या काळात वाहतूक समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।